मित्रांनो, बैलगाड्यात ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा होते, तुम्ही त्याला विरोध करा किंवा त्याला तुम्ही प्रेम करा, पण चर्चा असते ह्या माणसाची. माझ्यासोबत आहेत राहुलभाई पाटील आणि भरपूर लोकांची इच्छा होती की मी मुलाखत घ्यावी. तर पहिल्यांदा स्वागत. आणि प्रेम बघताय जे मला वाटते तुम्ही हीच गोष्ट केली असेल सगळ्यात जादा. जे मायबाप जनता आहे, युवक जे महाराष्ट्राचे खंड कानाकोपऱ्यातून एका मथुरसाठी आणि जर माझ्यासाठी येत असतील तर माझ्यासाठी ही सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. सर्वप्रथम जे महाराष्ट्रातील देशभरातील जेवढे मायबाप जनतेने मला प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, त्यांचं मनापासून हात जोडून मी म्हणजे काय बोलू तुमच्या या सगळ्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मला काही कळत नाही. पण एकच सांगू इच्छितो का असाच प्रेम आशीर्वाद सदैव तुमचा असू द्या. कुठे चुकलो असेल तर माफ करा आणि सांभाळून घ्या. सांभाळून घ्या हे खूप महत्त्वाचा किंवा बोलताय. फक्त काय विषय तुम्हाला बोलतो, आता आपल्या भरपूर मुलाखती झाल्यात, आता तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून लोकांनाही आवडते. प्रेम भेटते, पण ह्या प्रेमात मथुरचं पळणं खूप मोठं आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून तुमचा आहे एक स्वभाव असेल किंवा काही लोक मदत केली असेल, चांगलं बोललं असेल तर ती वेगळं प्रेम. पण एका बैलामुळे ही प्रसिद्धी, आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असता तर ही प्रसिद्धी नसते. आज हे सर्व प्रेम आणि ही प्रसिद्धी पैशाने विकत भेटत नाही. ही फक्त एक महादेवाचा नंदी आणि त्याच्यासोबत एकामेकाला धरून चालणारा मथुर मला धरून चालतोय, मी त्याला धरून चालतोय. एकामेकाचं जे हृदय आहे, एकामेकाचं जे ट्युनिंग आहे, एकदम एकामेकाला स्पर्श करणारा हावभाव आहे. मग त्याच्यामुळे आम्ही दोघे पण जिथे खूप सारे दुःखट आले, दुःखाचे वाटे आले, त्या टायमाला त्या प्रसंगातून बाहेर काढताना मथुरने जेव्हा जेव्हा चेहऱ्यावर नाराजगी असायची तेव्हा मथुरने मला पूर्ण म्हणजे माझा हसरा चेहरा कसा होईल त्यासाठी मथुरचा सिंहाचा वाटा आहे. मधल्या काळात संकट आली तुम्हाला सगळ्याच दृष्टीनं, आपलं त्याच्यावर बोलणंही झालं. तर त्या संकटाच्या काळात कुठली गोष्ट आहे की राहुल दादा की तुम्हाला वाटतं नाही मला अनेक संकट आली, त्यातून मी ह्या गोष्टीमुळे निघालो? भरपूर संकट आली, म्हणजे अगदी जीवावर बेतण्या एवढी संकट आली. आता संकट तर भरपूर आली, सगळ्यांच्या जनतेच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात खुशी जेव्हा मला आनंदाची गोष्ट अशी झाली का मी आतमध्ये असताना ज्या लोकांमुळे मी आतमध्ये आलो, असे काही लोक आहेत. आता त्यांचे आता काय हे गोष्टी नको व्हायला यूट्यूबच्या माध्यमातून, चांगलं नाही वाटत. पण मथुरने मला खूप खुशी दिली, खूप आनंद दिला. त्याच्यासोबत मथुर पलतोय, त्याच्या मागे तुमचा पण प्रतिसाद, तुमचा पण प्रेम, या सगळ्या गोष्टींमध्ये मग कुठे दुःख बाजूला ठेवून मग कुठे आनंद वाटतो. बरं, आता मलाही विचारलंच पाहिजे कारण काही गोष्टी क्लिअरिटी असावी. तुम्ही नेहमीच क्लिअर बोलता, भरपूर आपल्या मुलाखती बी त्या झालेत. काय होतं, काय झालं कसं, एक जो पॉप्युलर चेहरा असतो त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. म्हणजे स्पायडरमॅन पिक्चरमध्ये स्पायडरमॅनचा डायलॉग आहे, जे ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मोठी ताकद असेल त्याच्यावर जबाबदारी मोठी येते. तर ते आहे तुमच्या जबाबदारी, तुम्ही करणार का ह्याच्या पुढं नंतर? जबाबदारी तर खूप आहे, कटकारस्थान करणारे पण लोक खूप आहेत, त्याच्या 4 पटीने आशीर्वाद आणि प्रेम देणारी पण जनता आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे आपण प्रामाणिक असणार, योग्य असणार, सच्चाईच्या मार्गावर असणार, मग मला काय असं वाटत नाही की कोणी किती कट केले तरी ते माझ्या इथपर्यंत महादेवाचा नंदी येऊन देणार. पण तुमच्या वतीनं मी तुम्हाला नेहमी रोखटोक विचारतं. काय लोक मला बी म्हणतात की राहुलबाईला तुम्ही असं एवढं स्ट्रिक्ट काय विचारता? तुमच्या वतीनं बैलगाडा क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? म्हणजे काय होतं, तुम्हाला सांगितलं तुमचं जी पॉप्युलरिटी असेल, तुमचा मानणारा बैलगाडा क्षेत्र टिकवण्यासाठी, तर बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर असे अन्याय होतात. मुंबईमध्ये बोला, कुठे बोला, आपल्या प्रत्येक परिसरात, प्रत्येक भागामध्ये होतात. मग आपण काही गोष्टी आहेत ना त्या म्हणजे बंद नाही व्हावा म्हणून त्या लपून ठेवतो, आपल्या मनामध्ये घेऊन जातो. का आपल्या शर्यतीला कुठेतरी कालबोट नाही लागला पाहिजे. एकतर खूप सर्वांनी मेहनत केलेली आहे शर्यती चालू करण्यासाठी,
मग आपल्याला तर आता संघटनेच्या मार्फत आज अखिल भारतीय बैलगाडा संघटना आपली रजिस्टर होते. यांच्या सगळ्यांकडून मला एक अपेक्षा आहे, गोरगरीब बैलगाडा मालकाला तुमच्याकडून न्याय भेटला पाहिजे. काय होतंय राहुलभाई, तुम्ही आता तुमच्या भागात राजकीय असता, ॲक्टिव्ह नेतृत्व घेता, पण तुम्ही असं संघटनेत वगैरे का नेतृत्व घेत नाही? कारण एक आपल्या पद्धतीनं काय गोष्टी म्हणजे मला आपण तर बदलू असं शकतो वाटतं का संघटनेमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, वरिष्ठ आहेत, नामचीन बैलगाडा मालक आहेत. मग एकतरी त्यांच्या अपोजिशनमध्ये पाहिजे ना. जर ते कुठे चुकत असतील, चुकत असल्यानंतर त्यांना आपण हात जोडून एक विनंती करू शकतो, एक बैलगाडा मालक म्हणून, एक शर्यती शौकीन म्हणून. दादांनो, या मायबाप जनतेचा या मैदानामध्ये या बैलगाडावर कुठेतरी अन्याय झाला आहे, काय झाला आहे, काय एखादा चुकत असेल त्याला पण तुम्ही कुठेतरी माफ करा. काहीतरी अशा काही गोष्टी घडामोडी या आपल्या मार्फत आपण करत राहणार. पण तुम्ही कोऑर्डिनेट करणार, म्हणजे एखादा एक्स व्यक्ती चुकली तर तुम्ही ती कोऑर्डिनेट तरी करणार, कारण त्या तुम्ही पोझिशनला आहे. तुम्ही आता जिथे कोण कोऑर्डिनेट नाही करणार तिथे मी 100% करणार. आता मला सांगा, ही महत्त्वाचा विषय, मध्ये ज्या गोष्टी झाल्या म्हणजे अगदी प्राणघातक हल्ला झाला, त्याच्यानंतर तुम्ही तुरुंगवास बी तुम्ही भोगला, ह्या काळात कुठल्या गोष्टी तुम्हाला अशा ठळक जाणवल्या बैलगाडीत की ह्या गोष्टी आहेत? जेव्हा एखादा इमानदार आणि सच्चा बैलगाडा मालक जेव्हा कोणाला वाकत नसतो ना, लक्षात ठेवा, मथुरचा आता काय सांगायचं, मथुरचा मालक वाकत नाही ना, त्याच्यामुळे सगळे मिळून एकत्र येऊन एकट्याला ट्रोल करायला बघतात, कारण की सगळ्यांना हरवलेले आहेत ना. मग त्यांचं म्हणजे त्यांची इच्छा काय असते का मथुर सोबत राहुल पाटलाला हरवायचं आहे, पण मला त्या मालकांना नसतं हरवायचा. मालकांशी माझी कुठली ट्युनिंग नसते. महादेवाचे नंदी आहेत, आज ना उद्या ते आज याला टाकणार, आपण त्याला टाकणार, याच्यामध्ये हार जीत प्रत्येकाला पत्करावी लागते. तर याची आधी पण बिनजोडला मी 3 ते 4 वेळा माझा पराभव झाला होता. आता एक तुम्हाला उदाहरण देतो, सोन्याचा उदाहरण देतो. जयेश पाटील आहेत, जेव्हा सोन्यानी आणि बकासूरने आमची गाडी मारली तेव्हा त्या लोकांनी कपडे काढले, आनंद साजरा केला, सगळ्या गोष्टी केल्या. त्या टायमाला मी काय बोललो, मीनी भांडण केला, तेव्हा पण माझा पराभव झाला होता. मी निघलो माझ्या मथुरला शांतपणे घेऊन. मग या अड्ड्यामध्ये कशामुळे भांडणं झाली याचा अभ्यास चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने करा. मी हात मिळून, मी अविनाश पवार, आमचे DSP वाले माझे मित्रच आहेत ना, भाऊ सुद्धा आहेत. संदीप माळी सुद्धा माझे मित्र आहेत, भावासारखे मित्र आहेत. आज त्यांची ना माझी शर्यत आहे, त्यांच्याशी आमची आनंद शर्यत झाली, एकामेकाशी हात मिळवणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. अविनाश पवारला हात मिळवून गेलो, त्या गोष्टी बैल स्वतःने मी सोडला आणि निघून गेलो. मग नंतर काही गोष्टी घडामोडी होतात, मग त्याच्याकडे पण तुम्ही लोकांनी जरा लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जे संदीपभाई माळे त्यांनाही विचारलं आणि मी जाणीवपूर्वक एक सांगतो, एका ठिकाणी विषय समजा मोठा झाला, वाद झाला, तर हिथं काय आहे, एखादा सामान्य संदीप शेटला विचारा तुम्ही, जेव्हा जेव्हा शर्यती चालू करण्याचा दिवस होता, जेव्हा जेव्हा शर्यती बंद होत्या, त्या पिरियडला तुमच्या कुठल्या मिटिंगला सोबत नव्हतो, कुठल्या गोष्टीला तुमच्या सोबत नव्हतो का? मी एक चांगला गाडा मालक म्हणून आज एक माझा मथुर आहे, महादेवाचा नंदी, आज मला आनंद वाटतंय का या महाराष्ट्रभर देशभरात माझं नाव केलंय. मी कशासाठी भांडणं करू? बरोबर, मला तुम्ही लोक उपसवता ना. मी तुम्हाला मी तुमच्या शेपटीवर पाय देत नाही, माझ्या शेपटीवर तुम्ही कशासाठी पाय देता? पण हे मी सगळ्या गोष्टी मला बोलू द्या भाऊ, कारण की आज का बोलतोय मी, ट्रोल केला जातो, राहुल पाटील भांडण करतोय. अरे माझ्या इज्जतीवर उतरा. मी कोणाला वाकणारा नाहीये ना, मी स्वतःहून कोणाला वाईट बोलणारा नाहीये. जेव्हा मला कोणी हे करणार, माझ्या अंगाशी कोणी येणार, तर मी पण नाही कोणाला सोडणार. पण त्याचा फरक काय होतोय राहुलभाई? भाऊ मी सगळ्या हात जोडून विनंती केली, सगळ्या गोष्टी केल्या, किती वेळा की काय. ठीक आहे, आता जी मला समजलं आता की बाबा यांची ट्युनिंग काय आहे, यांना काय बघायचंय, मला कोणत्या नजरेने बघायचंय, मला कुठे ठेवायचंय, तर आता मला समजलं. आता तुम्ही स्वतःहून जेवढे पण आहेत, कोणी असतील अपोजिशनवाले, तुम्ही मजा करा, कपडे काढा, आम्हाला शिवी सुद्धा द्या, आम्ही शांतपणे ऐकू. ते मायबाप जनतेला सांगू, बाबा असा प्रकार झाला, याच्यानंतर भांडण नाही करणार, हात जोडून निघणार. मला समजलं मला कुठे टाकायचंय, कुठे फसवायचंय, काय करायचंय. कारण की महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम दिलाय,
त्या प्रेमाचा हे लोक ट्रोल करतायत का राहुल पाटील तर कमी वयात. हे जुने ते बैलगाडा मालक आहेत आमच्याकडे, अजून तिथेच आहेत. मनात खोटा असल्यानंतर तिथेच राहतात ना. एखादा सच्चा इमानदार आहे आजपर्यंत दाखवा राहुल पाटीलनी कोणच्याकडून 1 रुपया वायदी घेतलाय का काय घेतलाय. पहिला गाडा मालक असणार मी हक्काने बोलतो. का बोलतो मी, जेवढे गोरगरीब बैलगाडा मालक असतील प्रत्येकाचे ज्यादा पळणार त्याच्या बैलामध्ये मी स्वतःहून पैरा मागणार. त्याच्यात मथुर पळवा, कारण की त्यांचा बैल खूप पुढे जाऊ द्या, मथुरपेक्षा जास्त पळू द्या, मथुरपेक्षा चांगलं नाव होऊ द्या त्यांचं. बरं, मला काय माहिती आहे का, मला लोकांचे कॉल काय आले, समजा मोठ्या माणसानं झालं तर सामान्य बैलगाडी आहे जो मालक आहे बिचारा एक गाय घेतो, त्याला वासरू तयार करायचे आणि त्या वासराला मोठं करायचे, मथुर व्हायचे. पण असं काय झालं तर वाटतं बैलगाडा शर्यत बंद होणार का, बैलगाडा शर्यत ह्यांच्यामुळं बंद होते. तर हे जी मनोधारणा आहे का नाही, त्यामुळं तुम्ही बोलणारे व्यक्ती म्हणून मी तुमच्यासमोर मानतोय. तुमच्या प्रश्नाचा मी उत्तर आधीच काय दिला. ह्या लोकांची पार्श्वभूमी काय आहे, या लोकांचे प्लॅनिंग काय आहेत, याच्या पलीकडे. आता 2 महिने मी बैलगाडा शर्यतीमध्ये इकडे मुंबईला गेलो नाही. का नाही गेलो, क्या माझे मुले कुठेतरी कालबोट नको लागायला. बिनजोडला शर्यती कायमस्वरूपी चालू राहिल्या पाहिजेत ना, मोठ्या उत्सवात आनंदात चालू राहिल्या पाहिजेत. का राहुल पाटीलनी भांडण केला तो दिसला, बाकीच्यांची टकली फुटतात, सगळ्या गोष्टी फुटतात, त्यांना नाही का ट्रोल करत कोणी. बरोबर आहे. पुरावे सगट देतो, पुरावे सगट. सँडी भाऊ पुरावे सगट तुम्हाला पाठवतो, व्हिडिओ सगट. मग त्यांचं काय आहे, बरं ते चालतंय. खाली राहुल पाटील एवढाच का सगळ्यांना प्रेम दिलाय, आशीर्वाद दिलाय, सगळ्यांचा लाडका झालोय म्हणून या गोष्टी ट्रोल करतायत तुम्ही मला, का माझं नाव पाडण्यासाठी. बरं, तुमच्या वतीनं काय नाही, तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं मोठी जबाबदारी आहे, प्रसिद्ध आहे, बैल 1 नंबर आहे महाराष्ट्रातील. तुमच्या मोठी जबाबदारी आहे, माझ्यावर जबाबदारी. मी बोललो ना, माझी क्षमता नसताना सुद्धा मी हात जोडून त्या व्यक्तीला विनंती करेल, त्याला सांगेल दादा तू खूप मोठा, तू मला शिवी दिली, मी तुला काहीच इथे बोलणार नाही. मी इथनं ह्या बैलगाडा क्षेत्रातून घरी जाईल, पण मी बाईट देणार. एखाद्या व्यक्तीने माझ्यासोबत चुकीचा व्यक्ती काय केला ती जनता ठरवणार. मग ते न्याय द्यायचा. आपला बैलगाडा संघटना, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, मला तिकडे न्याय नाही भेटला तर मी इकडे येईल. आहेत ना सगळे ज्येष्ठ नागरिक. आज अमोल दादा झाले गायकवाड, आज विलास पैलवान झाले दादा, विलास शेठ आपले देशमुख, त्याच्यानंतर मांगडे दाते झाले, शिवाय आबा झाले, अजून भरपूर सारे असे आहेत आपली वरिष्ठ नागरिक. त्यांच्याकडे आपण न्याय मागणार. बघा, न्यायाची बाजू सगळीकडे असते. मी इकडून नाही भेटला न्याय, देव बसलाय वरती, पण कधीतरी सच्चाईची बाजू आहे ना ती पण जाणून घ्या. बरोबर. मला काही घाटावर आपल्या सातारा भागामध्ये, अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यामध्ये मी गेलो शर्यतीमध्ये, किती ठिकाणी पराभव झाला. का नाही लफडी गेले मी कुठे, का एखाद्याशी तरी तुमारी हुमारी झालेली आहे का माझी. की बैलगाड्याचं स्वरूप बदलते. म्हणजे जो आपण आता तुम्ही जुने जर मालक बघितले एकदम जुने, म्हणजे आपण भाऊ मी आता एक बघितलंय, सगळ्यांना बघितलं, सगळ्या गाड्या मालकांचा अनुभव घेतलाय, अभ्यास घेतलाय मी. काय होते माहिती आहे का, हे काय होतात, मथुरला एकट्याला हरवासाठी सगळे एकत्र येतात, फक्त मथुरला हरवण्यासाठी. अरे माझ्या मथुरने काय केलंय, अरे उद्या तुमचे बैल पण त्याच्यात पळणार, मग त्याला कशाला ट्रोल करता. आज आतिश पाटील आदात वासरू आहे, आम्ही आदात वासरू घेऊन पण शर्यत केली, निंबाळकर सरांनी. सगळे ज्याची ज्याचे पलतात बैल सगळ्यांचे घेतात. उद्या जे पण माझे विरोधक पण ते समजत असतील, ते मला समजत असतील, त्यांची बैल त्यांना पण मी मथुर देणार, त्यांना पण त्यांच्या गळ्यात पण पळवणार. मग कशाला या सगळ्या गोष्टी. मी तर पहिल्यापासून सांगतो, बैलगाड्यात विरोधक हा शब्द नसला पाहिजे, प्रतिस्पर्धी म्हणून. सर भाऊ, प्रतिस्पर्धक आहेत ना, हे फक्त आपण इथे बोलतोय, आतून भूमिका ती पाहिजे. बरोबर. प्रतिस्पर्धक खाली दाखवण्याची टुनिंग, दाखवताना हे लोक काय प्रतिस्पर्धक बोलतात, आतून विरोधक समजतात. हे नको व्हायला. आणि जर मी पुन्हा एकदा बोललो ना, काय कुठे चुकलो असेल तर ठीक आहे, चुकलो असेल तर क्षमा असावी. का माणूस आहे तो चुकतोच, आहे का नाही. पण दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू जाणून घ्या, बघून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर या सगळ्या दरम्यानच्या काळात, म्हणजे अडचणीच्या काळात मला सांगा की कुठली गोष्ट तुम्हाला प्रेरणा देत होती की आपण बैलगाड्यात येणार, बैलगाड्यात पुन्हा मथुर पळणार, आणि आपल्याला आता ही एक प्रकारचा वैभवच आहे, म्हणजे एवढी माणसं येतात वैभवच आहे. तर ही गेलेलं म्हणजे गेलं नव्हतं वैभव, पण तुम्ही थोडं लांब होता, ती परत मिळवणार. कुठली गोष्ट प्रेरणा देत होती की हे होणार. मथुर तर आहे, मथुर तर तुमचं प्रेम आहेत. मला फक्त या जनतेने, ही जनता माझी मायबाप आहे, यांनी दिलेला
जो प्रेम आहे पुन्हा एकदा बोलतो यांनी आपल्याला डोक्यावर घेतलेला आहे. तर आपण आहे ना मी त्यांच्या स्वतःला माझ्या डोक्यांवर टेकून मी साष्टांग नमस्कार करतो. का? कारण की आज जर मी इकडे आलोय ना, आज यांचा सगळ्यांचा प्रेम बघून यांचा म्हणजे चेहऱ्यावरचा हास्य बघून खूप आनंद वाटतंय. भाऊ एक फोटोसाठी हे पोरं एक फोटोसाठी तडपत असतात. आज जेवढे पण आहेत ते शौर्यती शोकिंग घाडा मालक असतील बोलतात आज राहुल पाटील येणार आहे, मग मी कोणता शर्ट घातला पाहिजे, कुठला टी शर्ट घातला, गमछा कुठला घालला पाहिजे, मला फोटो काढायचा आहे. लक्षात बरोबर. ह्यांच्यासोबत मी फक्त एकटा फोटो काढणार, पण माझ्यासोबत हजारो लोक फोटो काढणार. मग त्यांना प्रत्येकाला आपण टायमिंग देऊन त्यांच्यासोबत फोटो काढला पाहिजे. बरं, पुढचं नियोजन कसं असणार आहे? मथुर म्हणजे बिंजोडला पळणार, इथं पळणार का अजून नवीन खरेदी वगैरे काय डोक्यात आहे? आम्हाला भरपूर आशा आहेत की मोठी खरेदी करणार आहे का आता काय? आता बघा बाकीचे बैल पण आहेत आपल्याकडे, बाकीचे नंदी आहेत, हे लोक त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही देत भाऊ. कारण की मी पण कामात असतो, मी मथुरला बघायसाठी रोजच जातो फार्म हाऊसला, कारण की मला राहत नाही, कारण की त्याच्यात एकदम हेच बसलाय. पण बाकीचे आहेत ना नंदी, खरेदी आपण करू भाऊ. पण आज मथुर आहे ना, मथुर म्हणजे खरेदीत तर केल्या ना. आता दादाराव आहे आमचा, दादारावनी मला एक छोटा मथुर दिला आहे. आता लक्षाचे मालक त्यांचे पप्पा आहेत, वडील आहेत आपले उत्तम भाऊ. तसंच आमचा ह्यो कुठे गेला अभिजित झाला. अभिजित पण खोतमामा हे लहानाचा मोठा झालाय माझ्याकडे. माझे एकदम भाऊ जेव्हा इकडे कोण नव्हता तेव्हा हे लोक होते माझ्यासाठी. एकदम खरेदी करताय ना, खरेदी करणार बोलून नाही, सरप्राईज देणार तुम्हाला. बरं, कारण मथुरच्या मागे कोण हे प्रश्न जनतेला आहेत ना. मथुरचे मागे म्हणजे असं तर आता यांच्या सर्वांसाठी या प्रेमापोटी एखादा मथुर तर तयार करावाच लागेल. बरोबर. कारण की त्यांना आवड आहे. भविष्यात मथुर तर पुन्हा होणार नाही, पण तुमच्या प्रेमासाठी तर मैदानात यावं लागेल. बरं, चला ह्या वाक्यावरच आपण फिनिश करू. सर्वांना भाऊ, अँडी भाऊला, या जनतेला, पूर्ण युवक असतील ही मला काय सांगितलं, मला एकानं सांगितलं म्हणजे तुम्ही करावं, मला काय प्रश्न विचारत ती तुम्ही विचारा आता, कारण मी तुम्हाला नेहमी विचारत आलोय. काय तुम्हाला विचारायचे 2-3 प्रश्न ती सांगा. सँडी भाऊ, आजपर्यंत भरपूर मुलाखती झाल्या तुमच्या, राहू द्या का? नाही असं द्या, बोला रँडमली. आज कधी जेव्हा अन्याय होतोय मैदानामध्ये, प्रत्येक मैदानात काय ना काय असतो. आता त्या दिवशी मी एक मैदानामध्ये बघितला, कोरेगावला हिंदकेसरी मैदान आहे. हिंदकेसरी कशाला बोलतात, बरोबर आहे का नाही? रूल एक रूल. तर मला तिथे गाडी फॉल झालेली होती सुंदरची, म्हणजे त्यांना ट्रोल नाही करत, उद्या मी सुंदरमध्येही पळणार आहे. हा, लक्षात घ्या. तर एखादी गाडी बाद झाल्यानंतर तिला पुन्हा चान्स देतात का? बरोबर, नियम एकच पाहिजे. म्हणजे आता तर त्याच्याबद्दल एक तुम्ही चांगले युट्यूबर्स म्हणून आणि प्रत्येक घरोघरी तुमचा चॅनल बघत असतात, प्रत्येक हे शर्यती शौकिंग असतील, या गाडा मालक असतील, सगळेच. तर याच्यावर काय नियम अटी निघल्या काय माहिती आहे का? जसं आपण क्रिकेटमध्ये राहुल भाई की प्रत्येक ठिकाणी एकच नियम आहे ना. म्हणजे मी आता आपली जी संघटना आहेत सगळी मंडळी नावं घेतली, तुम्ही चांगलं काम करतात पण अंमलात आणत नाही ना कोण. म्हणजे काय होतंय, प्रत्येक ठिकाणी वेगळा नियम होतोय. आता तुम्ही बघितलं काही ठिकाणी निकाल पायावा आहे, काही ठिकाणी तोंडावा आहे, काही ठिकाणी चिट्ट्यानं होतंय, काही ठिकाणं नंबर टाकून होतंय, पहिलेच पुकारतात. पण ती एकच पाहिजे, एक नियम एक असा व्यवस्थित पाहिजे, साचा पाहिजे त्याला. कारण प्रत्येक तुम्ही ठिकाणी वेगळा नियम बघा, तुम्ही नीट बघा. चिट्ट्यावर कोरेगावचं मैदान नंबर टाकून झालं, तसं मैदान झालं पाहिजे. मग ही अपेक्षा कोणाकडून करायची आम्ही एक गाडा मालक म्हणून तुम्हाला सांगतो, सर्वजण एकत्र आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मी आपण सगळे घटक एकत्र आलं पाहिजेत. आपण असं केलं पाहिजे सँडी भाऊ, 8 गाडा मालक आहेत इथे, अशी गाडी झालेली आहे, 7 गाडा मालकांनी गाडी दुपायला नाही पाहिजे, त्याला एकट्यालाच पळून द्यायला पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. एकीचं बळ मोठं आहे, एकी केली पाहिजे. सगळे गाडा मालकांनी सांभाळून घ्या.
का एखादं मैदान पण कधी कधी काय होतं, कुठल्या एखाद्या गरीबाची गाडी राहिलेली असते, राहिलेली असते, मग त्याला तेवढीच अपेक्षा. तुम्हाला माहिती आहे का, मी सांगतो आता नावं नाही घेत, एखाद्याची गाडी समजा चुकीची झाली असेल, त्या व्यक्तीला माहिती आहे चुकीचं आहे, आवाज उठवू म्हणतो, पण म्हणतो नाही मला उद्या कधीतरी पैराला गरज लागेल त्याची, त्यामुळे तो शांत बसतोय, त्यामुळे तो काहीच करत नाही की उद्या कधीतरी आपल्याला पैरा होईल त्याच्याबरोबर. तर असं ते हितसंबंध जपत आलेत, त्यामुळे थोडं होते. आता संघटना होईलच ॲक्टिव्ह. हां, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. हां, तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या शर्यती क्षेत्रात काय योगदान देणार? मी म्हणजे आता वेगळा काय? हां, वेगळं म्हणजे तुम्हाला सांगतो, एकतर हे क्षेत्र मोठ्या चांगल्या ठिकाणी पोचलं पाहिजे. जसं IPL आहे त्या पद्धतीनं, म्हणजे IPLपेक्षा बैलगाडा कधीही फेमस आहे मी म्हणेन ग्रामीण भागात, तर त्या पद्धतीनं झालं पाहिजे. आता टॅग हा तुम्हाला मुद्दा होता, टॅग चाललं आहे बघा, टॅग लावणं प्रत्येक बैलाच्या कानाला, त्यानं त्याची इन्फॉर्मेशन येणार पूर्ण, आधार कार्ड म्हणून. तर तोही नियम होते. हळूहळू जर जो प्रस्थापित जे राजकीय स्थिती हळूहळू बैलगाड्यावर वळत लागली. आता तुमच्या इथं मतदारसंघात बघितलं, एक मोठा विषय आहेच ना बैलगाडा. मला सरकारकडनं पर्सनली म्हणजे विनंती करून, बैलगाडा संघटनेसाठी सँडी भाऊ आपला चॅनल लाखो लोक बघतात, बरोबर, आमच्या बैलगाडा संघटनेसाठी मोठं योगदान पाहिजे सरकारकडनं. हो, आणि त्याला की हा शेतकऱ्याचा खेळ आहे, बरोबर, हा जिव्हाळ्याचा खेळ आहे ना. आपल्याला अख्ख्या गोरगरीब बैलगाडा मालकाला एकच आपल्या नंदीवर आसरा असतो का तो नंदी पाहायला लागल्यानंतर त्याचा चांगला दर येईल, त्याच्यानंतर त्याला दर आल्यानंतर मुलं असो मुली असो त्यांचं शिक्षणाचा खर्च, त्यांचं लग्नाचा खर्च, या घर बनवण्याचा आधार. लोकाश्रय, जसं पहिलं लोकाश्रयला राजेश्रय होता, आता राजकीय आश्रय बैलगाड्याला भेटला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, बैलगाड्यात एवढं पोटेन्शियल आहे, ते जगाला प्रेझेंट करू शकतं, रिप्रेझेंट. पण तुम्हाला सांगतो, जर एखादी संघटना केली, जर शासन मान्यता आली, जर ते सभासद असेल, तर त्याला काय ना काय तर रक्कम केली, तर तो जीव तोडूनही करा, पेमेंट दिलं तर. सांगायचं उदाहरण, मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत, ब्रिज झालेले आहेत, असे रेल्वे बोला, मेट्रो, बरोबर, 200 500 कोटीचा योगदान दिलेलं आहे सरकारने. 100%. मग आमच्या शेतकऱ्याला काही नको, का नको योगदान? तर शेतकऱ्यासाठी पण असा काहीतरी योजना काढल्या पाहिजेत, बैलगाडा मालकांसाठी, या बैलगाडासाठी यांचं योगदान आपल्या बैलगाडाला सगळ्यात जास्त भेटलं पाहिजे. बरोबर बरोबर. कारण की कधीतरी असे वारंवार तर सरकार आपल्या काही ना काही सुविधा सबसिडी काढतात, तशा आपल्या शेतकऱ्यांसाठी. मी अमोल कोल्हेंशी मुलाखत घेतली, तिथं तो चाकण भागात खूप मोठा बैलगाडा सब्जेक्ट आहे. त्यांना सांगितलं होतं की आपले जे राजकारणी मंडळी किंवा ते हा मुद्दा चर्चेचा आणला पाहिजे की बैलगाडा शर्यत सुधारवली पाहिजे. मी प्रत्येक तुमच्या आता रिलेशन आहेत भरपूर मोठे, तर तुम्ही जरी काय केलं, भरपूर बैलगाडी मालकांनी काय केलं की इकडं लक्ष द्या बैलगाड्यात. बैलगाडी क्षेत्र मला वाटते जगाच्या पातळीवर आत्ता गेलेलं आहे, पण अजून मोठं होईल. आता आमचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, तर आता आपली जी बैलगाडा संघटना आहे, संघटनेने मला कधी इशारा करावा, आपल्याला या गोष्टीची गरज आहे बैलगाडा संघटनेला सरकारकडून, मुख्यमंत्री साहेबांकडून. तर नक्कीच साहेब गरिबांची वारी आहेत आणि या शेतकऱ्याचा प्रत्येक गोष्टीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. बरोबर. तर योही बैलगाडाचा ते नक्कीच आपल्याला कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर ते 100% करतील. कारण की त्यांच्याकडे जेव्हा मी काही कोणती गोष्ट घेऊन गेलोय तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीचा मला कुठेतरी त्याचा रिझन दिलेला आहे. तर आज सांगायचं कधी कोणतीही गोष्ट असू द्या, जेवढे बैलगाडा संघटनेचे आपले मेंबर्स असतील, राहुल पाटील या बैलगाडा सेवेसाठी, या शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उभा आहे. धन्यवाद. आता भरपूर वाटा खोलून दिलेत. आता सर्व लोकांनी आपण एकत्र येऊन बैलगाडा क्षेत्र कसं चांगलं होईल, कसं आधुनिकरित्या मोठं होईल आणि जगात गेलेलं जाईल, कसं जाईल, असं सगळ्यांनी येऊन एकत्र आलं पाहिजे. गट तट बाजूला करून एकत्र केलं पाहिजे, हीच विनंती.